नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी राज पाटील तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय राज पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला घेऊन चाललोय जगातील सर्वात मोठा स्टॅच्यू बघण्यासाठी, जे इंडियामध्ये केवाडिया एकता नगर गुजरात इथे स्थित आहे आणि ज्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि हा स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे आणि ज्याची हाईट आहे टोटल 182 मीटर. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे की ते कसं जायचं, कुठे राहायचं आणि कुठे कुठे फिरायचं आणि तिकीटचे चार्जेस किती असणार आहेत. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओला स्किप करू नका. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता थोड्या वेळातच निघतोय. चला मग भेटूया डायरेक्ट. चला गाईस, फायनली आता आपण निघतोय. बॅग आता आपण ठेवतो गाडीमध्ये आणि आम्हाला ऍक्च्युली लेट तर याचा मुलं हा माणूस आम्हाला निघायचं होतं 8 वाजता, पण आता वाजलेत 9 वाजता. आणि बघू शकता आपल्यासोबत आज आहेत रितेश, गणेश, रुपेश आणि प्रतीक. चला मग रुपेश, काय बोलशील? काही फार लेट झालेलं आहे एका मुलामुळे फक्त, आणि झोप पण पूर्ण नाही झाली. बघू शकता तुम्ही. आंघोळ केले का माहिती नाही. डायरेक्ट तिकडे सर्व होणार आहे कार्यक्रम. जबरदस्ती लेट झाला, ऑलमोस्ट 1 तास लेट. आणि डायरेक्ट आता भेटूया आपण डायरेक्ट गुजरात मध्ये. चला चला गाईस, चला गाईस, आता फायनली आपण निघतोय. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, रामधन माते की. स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी टोटल 3 ऑप्शन्स आहेत. पहिला जो आपण चाललोय बाय कार, आणि कारने तुम्हाला टोटल डिस्टन्स लागणार आहे 425 किलोमीटर आणि टाईम लागणार आहे तो म्हणजे 10 ते 11 तास. आणि दुसरा ऑप्शन आहे फ्लाईटने तुम्हाला वडोदरा एअरपोर्टला जावं लागतं. त्यानंतर तुम्ही बस या कॅबनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचू शकता. आणि लास्टचा तिसरा आणि चीपेस्ट ऑप्शन म्हणजेच बाय ट्रेन. दादर टू एकता नगर रोज ट्रेन असते रात्री 11:50 आणि ही ट्रेन 7.5 तासांमध्ये तुम्हाला एकता नगर स्टेशनला पोहोचवते. आणि तिथूनच तुम्हाला फ्री AC बस सेवा असते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी. गाईस, फायनली आपण 4.5 तासानंतर पोहोचलो सुरतला आणि आपण एक हॉल्ट घेतलाय आता जेवण्यासाठी. लंच आपण करणार आहोत. हा हॉटेल आहे. इथं प्युअर व्हेज आहेत सर्वकडे. नॉनव्हेज ऑप्शन पण आहेत, पण नॉनव्हेज आम्ही बघितलं तेवढा खास नाहीये. सो आपण व्हेज आज खाणार आहोत, व्हेज आज आणि उद्या. चला, आपण ऑर्डर केल्याच पनीर मक्खनवाला आणि शेवभाजी आणि हा आलू पराठा आणि रोटी. आणि यांच्या सोबत बघू शकता मिरच्या दिल्यात. आणि हा शेजवान जो आहे इथला तो आग आहे. चुकूनही ट्राय करू नका, काय भरपूर स्पायसी आहे शेजवान. या जेवायला. चला गाईस, फायनली आता आपलं जेवण झालंय आणि आता आपण निघतो डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला. आपण तिथे रूम बुक केलेली आहे आणि इथून टोटल डिस्टन्स आता 131 किलोमीटर आणि आपला टाइम लागणार आहेत 2.25 तास. चला मग डायरेक्ट आता भेटूया युनिटीला. बाय. चला गाईस, फायनली आपण आता पोहोचलोय स्टॅच्यू ऑफ युनिटीच्याच 10 किलोमीटर मागे आपण हॉटेल बुक केलेलं आहे. त्या साईडला बघता तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. आपण इथून आलो असं मेन रस्त्याने आणि ही प्रॉपर्टी आहे. आपण हा रूम बुक केलाय, तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो आणि रूम तुम्हाला सांगतो कसं काय. रूमचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर नंबर येत असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आतून दाखवतो रूम कसं आहे. आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघताय पूर्ण शेती आहे आणि मस्त इथे फुल थंडी आहे, एक नंबर एकदम. आणि ही आहे रूम, बघू शकता मस्त एकदम. वॉशरूम तुम्हाला दाखवतो, एकदम क्लीन आणि नीट. आणि इथूनच बाल्कनी आहे ते.
किती मोठी बाल्कनी आहे, एक नंबर आहे इथे मस्त. तुम्हाला जर कधी येता इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर तुम्ही ही रूम बुक करू शकता आणि स्वस्त आहे, जास्त महाग पण नाहीये. आणि तुम्हाला सर्व डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर नंबर शो करत असेल, तुम्ही इथे यायचं असेल तर ते कॉन्टॅक्ट करू शकता इथे या प्रॉपर्टीला. चला मग आता आपण दमलोय, आराम करूया थोडा. त्याच्यानंतर उद्या सकाळी आपण जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला. चलो. तुम्ही जर येथे बाय कारने येत असाल तर तुम्हाला श्रेष्ठ भारत भवन इथेच तुमची गाडी पार्क करावी लागते आणि पार्किंगचे चार्जेस असतात 50 रुपये. आणि इथूनच तुम्हाला फ्री सेवा बस असते, ती तुम्हाला सोडते स्टॅच्यू ऑफ युनिटीला. चला गाईस, फायनली आपण आता पोहोचलो स्टॅच्यू ऑफ युनिटीची पार्किंग एरियामध्ये. पार्किंगचे पैसे आहेत 50 रुपये आणि इथे कॅश चालत नाही. तर तुम्ही इथे येत आहे तर तुम्हाला ऑनलाईनच करायला लागतील पेमेंट. आणि आतमध्ये पण सेम सीन आहे, आतमध्ये पण कुठेही कॅश चालत नाही. सर्वकडे तुम्हाला एकतर कार्ड मारायला लागेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ऑनलाईन जीपे वगैरे तुम्ही करू शकता. चला आता आपण जाऊया आतमध्ये. इथून मला वाटतं आता बस असेल, बस सेवा फ्री आहे. तर आपण बघूया आता बस कुठे आहे. तर बस फुल वगैरे असतील तर आपण ऑटोने जाऊया. इथून ते बोलतात बस जाते, आपण जाऊन बघूया कसं काय. हे बघा, असे बस असतात, AC बस, आणि सेवा फ्री आहे. इथे बघा खायला वगैरे सर्व आहे. इथे वेटिंग एरिया आहे, जर बसमध्ये गर्दी असेल तर तुम्ही इथे बसू पण शकता. मस्त चांगली सोय केलेली आहे इथे. आणि बघू शकता AC बस. फायनली आपण बसले बसमध्ये. AC बस आहे आणि फ्री सेवा आहे पूर्ण. ही बस तुम्हाला डायरेक्ट सोडते स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पार्किंगमध्ये. चलो. गाईस, आता बघू शकता तुम्ही, थोड्या वेळातच आपले स्टॅच्यू ऑफ युनिटीचं दर्शन होत आहे. आणि स्टॅच्यू बघताय, भरपूर मोठा आहे. खतरनाक, इथूनच व्ह्यू एक नंबर आहे. आता एक्साइटमेंट वाढत चालली आपली. फायनल आपण आता पोहोचलोय. हा बस स्टॉप आहे युनिटीचा. इथे तुम्ही तिकीट पण बुक करू शकता. आणि ही आहे लाईन. आपण ऑनलाईन तिकीट बुक केलं तर आपण डायरेक्ट जातो लाईनमध्ये. चला मग. आणि इथून तुम्ही स्टॅच्यू बघू शकता. स्टॅच्यू ऑफ युनिटी दर सोमवारी बंद असतो, सो मंडेला तुम्ही इथे येऊ नका. एंट्री आहे, इथे तुमची बॅग वगैरे चेक होते. चला फायनली गाईस, आपण आता निघतोय आतमध्ये जायला. एक्सप्रेस तिकीट आणि ये SUV एंट्री, व्ह्यूइंग गॅलरी. आता याच्यामध्ये 150 आणि 380 हे 2 चार्जेस आहेत. ते कसले आहेत आणि याच्यामध्ये काय काय कवर होतं ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत. चला. तिकीट दाखवून आपण चालू आता आतमध्ये. इथे लेडीजची इथे वेगळी चेकिंग होते आणि आपली जेंट्सची वेगळी चेकिंग आहे. बघू शकता. एक सेकंड चेकिंग होते आपली. इथे सिक्युरिटी चेकिंग होते, त्याच्यानंतर आपल्याला जायचं या साईडला. आणि तुम्ही बघू शकता इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि ते समोरच मस्तपैकी पाण्याचा फाउंटेन बनवून इथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. आमचा ॲक्च्युली होता स्लॉट 10चा, आता वाजलेत 11, 11:15 झालेले आहेत. आपल्याला आता घाई करायला लागणार आहे थोडीशी. एक भारत श्रेष्ठ भारत.
इथे पण अशी बसची सेवा केलेली आहे. ही कार आहे ना ती फक्त सिनियर सिटीजनसाठी आहे. आपण जाऊया चालत आणि मस्त तुम्ही बघू शकता याचं मस्त शेड आहे, म्हणजे ऊन पाऊस काही असो आपण आरामात जाऊ शकतो चालत. आणि स्टॅच्यू बघताय खूपच मोठा आहे, बघू शकता तुम्ही. बापरे. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या समोरच तुम्ही बघता मस्त गार्डन बनवलंय आणि तिथे बघताय त्या साईडला स्टॅच्यू ऑफ युनिटी, मस्त नाव. बघता किती भारी वाटतं इथे, किती क्लीन आहे आणि नीट आहे, मस्त एकदम वाटतं इथे येऊन. आणि या साईडला तुम्ही बघताय सरदार सरोवर डॅम आणि हा ही आहे ती नर्मदा नदी. इथे बोटिंग सुविधा पण असते, पण आता पाणी कमी आहे म्हणून मला वाटते कॅन्सल असेल, आता नसतील. आणि हा व्ह्यू बघताय एक नंबर. आणि हे जे तुम्ही बेंचेस बघताय ना, हे संध्याकाळी 7 वाजता इथे एक लेझर शो होतो. एक डॅमचा पण होतो आणि डॅमचा 6 वाजता होतो, सरदार सरोवर डॅमचा लेझर शो. आणि त्याच्यानंतर 7 वाजता असतो आपला सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लेझर शो असतो इथे. म्हणजे इथेच आपल्याला बसून 7 वाजता लेझर शो असतो, बघू शकता. चला आपण आता जाऊया आतमध्ये फटाफट आणि कवर करूया. आणि तुम्हाला जे 150चा जे तिकीट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आपण जो बुक केला 380वाला विविंग गॅलरी, तो आपण कुठपर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्यात काय काय फॅसिलिटी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर लास्टला तो येतो एक्सप्रेस तिकीट, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि आपण इथे जाणार आहोत, हे बघताय इथपर्यंत चेस्टपर्यंत आपण जाणार आहोत. चला आपण विविंग गॅलरीचा तिकीट काढलाय, आपण जाणार आहोत सरळ. स्टार्टिंगलाच तुम्ही बघू शकता वॉशरूमची सेवा इथे केलेली आहे, पाणी पिण्याची सोय इथे केलेली आहे आणि मेडिकलची पण सुविधा इथे आहे. हो गाईस, जसं आपण जवळ चाललो आहे ना स्टॅच्यू एकदम हाईटवर, म्हणजे एकदम मोठा होत चाललं आहे. आणि समोर बघून म्हणजे विश्वास नाही बसत आहे, एवढा मोठा स्टॅच्यू आहे. बघता इथे किती मोठा आहे स्टॅच्यू. इथून पण तुम्ही चालत जाऊ शकता आणि इथे अशी पण सेवा केलेली आहे, इथे आपण फक्त असं उभं राहून जाऊ शकतो. ही सुविधा चांगली वाटली मला एकदम, म्हणजे कोण दमला असेल, ज्याला चालता येत नाही जास्त, तर इथून ते जाऊ शकतात आरामात. तर इथे काहीच नाही आहे, इथे तुम्ही व्ह्यू बघताय, नर्मदा नदी आहे ती. आणि पुन्हा एकदा आपण इथे आपण चालत जाऊ शकतो आणि इथे रिलॅक्स करू शकतो आपण. खतरनाक गाईस, खतरनाक. काय व्ह्यू आहे आणि काय स्टॅच्यू बनवलाय. हाच आहे तो वर्ल्डचा सर्वात मोठा स्टॅच्यू, त्याची हाईट आहे 182 मीटर आणि तो आहे आपल्या इंडियामध्ये, गुजरातमध्ये. फायनली गाईस आपण आता पोहोचलोय स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या खाली. आता तुम्ही स्टॅच्यू बघताय, बाप रे, असं बघायला लागतं, असं वरती एकदम. चला गाईस
आपल्याला जायचं इथून आतमध्ये, कारण आपला विविंग गॅलरीचं तिकीट आहे. इथून आपण आतमध्ये जाऊन, आतमध्ये लिफ्ट आहे, तिथून आपल्याला जायचं आतमध्ये. इथे भरपूर काही आहे, म्हणजे स्टॅच्यू कसा बनला काय सर्व डिटेल्समध्ये याचे व्हिडिओ त्यांनी काढलेले आहेत. पण आपल्याला जायचं आहे लवकरात लवकर विविंग गॅलरीमध्ये. ही लिफ्ट आहे, ही समोर बघता तुम्ही, ही लिफ्ट आहे. इथे लाईन आहे. इथे भरपूर काही आहे. सरदार वल्लभभाई पटेलबद्दल माहिती इथे दिलेली आहे सर्वकडे. इथे इथे तिकीट दाखवून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. ही लाईन आहे. आणि हा तुम्ही पूर्ण बघताय एरिया, हा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आपण आतमध्ये आहोत. 380 रुपीजच्या विविंग गॅलरीच्या तिकीटमध्ये आपल्याला कधी जास्त गर्दी असली तर लाईनमध्ये वेट करावे लागू शकतो. आणि 1030 वाला जो एक्सप्रेस तिकीट आहे त्यामध्ये VIP ट्रीटमेंट असते. त्यामध्ये कितीही लाईन असली तरी आपल्याला लाईनमध्ये उभं राहण्याची गरज पडत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही एक्सप्रेस तिकीटमध्ये कधीही इथे येऊ शकता. या तिकीटमध्ये टाइम स्लॉट नसतो. आपल्याला आता करायचं आहे लिफ्टसाठी वेट. चला, लिफ्टमध्ये पण बघू शकता गाइस पूर्ण स्ट्रक्चर कसा उभा केला आहे. आणि सर्वात मोठा 182 मीटर स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्प्रिंग टेम्पल बुद्धा. त्याच्यानंतर हे सर्व आहेत. चला, विविंग गॅलरी पोचलेलो आपण. इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. याच्यासाठी आपण 380 रुपये पे केलेले आहेत. आणि इथे आल्यावर जो या साईडला व्ह्यू आहे ना, समोरच सरदार सरोवर डॅम आहे, त्याचा व्ह्यू तुम्ही एकदा चेकआउट करा, किती भारी वाटतं. हो काहीच, इथून जो व्ह्यू आहे ना त्यासाठी आपण 380 रुपये दिलेत, वसूल आहेत. तुम्हाला दाखवतो आता व्ह्यू, बघू शकता किती हाईटवर आहोत आपण. आणि हा आहे सरदार सरोवर डॅम. तुम्हाला मी खालून दाखवलं होतं. खरंच एक नंबर वाटतंय. तुम्ही जर येताय इथे तर 150 रुपयाचं तिकीट आहे ना, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही खालपर्यंत जाऊ शकता. आणि 380चा जो तिकीट आहे त्याच्यामध्ये इथपर्यंत येऊ शकता. आणि इथून जो व्ह्यू आहे ना, एक नंबर व्ह्यू आहे. तुम्ही इथे आता बघा, एवढीच लोक आहेत, म्हणजे त्यांचे लिमिटेड स्लॉट असतात, म्हणजे याच्या पलीकडे ते वरती घेत नाही. आणि इथून व्ह्यू एक नंबरच आहे. चला गाईस, आता आपण कॅमेरा डायरेक्ट बाहेर काढणार आहोत आणि बाहेरून व्ह्यू कसा आहे तो आपण बघूया. बघताय पूर्ण हा लोखंडाने बनलेला आहे स्टॅच्यू. इथे पण बघू शकता तुम्ही, ग्लास आहे आणि स्ट्रक्चर तुम्हाला इथूनच दिसेल. हे बघा,
आणि हा जो लोखंड आहे ना गाईस, हा जेव्हा स्टॅच्यू बनवायच्या अगोदर जेवढे पण शेतकरी होते पूर्ण इंडिया देशभरातले, त्यांनी हा लोखंड दान केलेलं आहे स्टॅच्यूसाठी. तुम्ही बघू शकता पूर्ण लोखंडाच्या याच्याने बनलेलं आहे. वरपर्यंत बघू शकता तुम्ही. आणि ही बघता तुम्ही ह्या बॅक साईड आहे, इथे त्यांनी ॲक्च्युली ग्लास लावलेली आहे. हा जो आहे तो स्टॅच्यूच्या पाठच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे, पण इथे ग्लास लावलेली आहे. तुम्ही बघू शकता ही पूर्ण ही नर्मदा नदी आहे टोटल. व्ह्यू एक नंबर आहे, पण इथे त्यांनी ग्लास लावलेली आहे अशी. आणि आपण मगाशी गेलो होतो त्या साईडला, फ्रंट साईडला. आणि हा व्ह्यू बघता तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे. चला फायनली आता आपण आलो आहे खाली. लेकमधून आपण बाहेर आल्यानंतर इथे फीडबॅक फॉर्म आहेत, ते आपल्याला फिलअप करायचे असतात. Military precision and strategy, he trained and organized 87,000 farmers from 92 villages using a team of 18 sector commands. इथे पण बघू शकता तुम्ही थिएटर आहे आणि इथे पूर्ण स्टोरी आहे. तुम्ही जर तुमच्याकडे टाईम असेल तर इथे बसून तुम्ही बघू शकता. चला गाईस, आता आपण चाललोय बाहेर. बाहेरचा व्ह्यू बघूया आता कसा आहे. या साईडला तुम्ही बघताय इथून आपल्याला जायचं आहे. आपल्याला जायचं आहे अजून वरती या साईडून. सरदार वल्लभभाई पटेल यांचे पाय तुम्ही बघता किती मोठे आहेत. प्रत्येक इथे जरा उभा ना. हा बघू शकता तुम्ही एक बोट पायाचा, आणि प्रत्येक बघू शकता किती छोटं वाटतंय. गाईस, तुम्ही 150 रुपयाचं जर तिकीट काढताय तर तुम्हाला इथपर्यंत एंट्री मिळते. आणि इथून तुमचा व्ह्यू बघू शकता. तुम्ही इथपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायाजवळ तुम्ही येऊ शकता. आणि इथून व्ह्यू बघताय वरती मोठा स्टॅच्यू आहे ना, म्हणजे आपल्याला इथून दिसत पण नाही, म्हणजे इथून चेहरा पण दिसत नाही खालून, एवढी मोठी आहे. बघू शकता. तर हा पाय आहे, मी बघा. नर्मदा नदीचा पण तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि तिथे डॅम, सरदार सरोवर डॅम. म्हणजे 150 रुपयाच्या तिकिटामध्ये तुम्हाला एवढा तुम्ही इथपर्यंत तुम्ही येऊ शकता आणि एक्सप्लोर करू शकता. गाईस, बाहेर आल्यावरच इथे तुम्ही बघू शकता या साईडला फूड कोर्ट आहे, तुम्ही इथे खाऊ शकता. चला गाईस, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. Thank you. Visit again.